नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षा 2023 इयत्ता 9वीचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तर पहा, तुमच्या आग्रहास्तव मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आता आपण डायरेक्टली काय करूयात, क्वेश्चन्स आणि डायरेक्ट आन्सर्स चेक करूयात। तर पहा, फर्स्ट क्वेश्चन, व्हेन अ फोर्स इज अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणलेलं आहे। मग याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नंबरचा पर्याय, द ऑब्जेक्ट विल मूव्ह इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फोर्स अप्लाइड। सेकंड क्वेश्चन पहा, an object is dropped from a height of 10 meters. What is its potential energy when it is at a height of 5 meters? तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे 3 नंबरचा पर्याय, 50 जूल। थर्ड क्वेश्चन पहा, द रेजिस्टन्स ऑफ अ फिलामेंट इन अ लाइट बल्ब इज 1000 ओहम इफ द बल्ब इज फेड बाय अ करंट फ्रॉम अ सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 240 वोल्ट, हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट? तर याचं करेक्ट आन्सर आहे 0.24 एम्पियर, फोर्थ नंबरचं ऑप्शन। फोर्थ क्वेश्चन पहा, व्हॉट इज द pH ऑफ अ सोल्युशन विथ अ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁷ m? मग याचं करेक्ट आन्सर आहे एक नंबरचं पर्याय, 7 pH असणार आहे। फिफ्थ क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर। थॅलोफायटा मॉस हेच इनकरेक्ट पेअर आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। ब्रायोफायटा रिसिया करेक्ट आहे, टेरिडोफायटा फर्न्स करेक्ट आहे, जिम्नोस्पर्म्स मोरपंखी करेक्ट आहे। सिक्स्थ क्वेश्चन पाहूयात, द पर्सेंटेज ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल इन अन इकोसिस्टम इज टिपिकली 5 to 10%। एक नंबरचा पर्याय हे करेक्ट असणार आहे। सेवन्थ क्वेश्चन, फाइंड द ऑडमॅन आउट। तर पहा इथे लॅक्टोबॅसिला, रायझोबियम, ईस्ट आणि क्लोस्ट्रिडियम। तर फोर्थ नंबरचा पर्याय आहे करेक्ट आन्सर आहे, कारण हा काय आहे, हार्मफुल बॅक्टेरिया आहे आणि हे सगळे युजफुल बॅक्टेरिया आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ एन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन टू प्लेन मिरर्स इन्क्लाइंड ॲट एन अँगल ऑफ 30 डिग्री द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड आर? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय, 11 इमेजेस फॉर्म होणार आहेत। नाइन्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेक्निक दॅट युजेस साऊंड वेव्स टू क्रिएट इमेजेस ऑफ इंटरनल बॉडी स्ट्रक्चर्स? तर याचं करेक्ट आन्सर आहे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी। 10th क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन मेथड ऑफ वेस्ट रिडक्शन? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय, रिसायकलिंग अँड रियुजिंग मटेरियल्स। 11th क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट यूज कार्बन? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ॲज अ बिल्डिंग मटेरियल इन कन्स्ट्रक्शन। तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड? तर कॅल्शियम ऑक्सीक्लोराइडचं केमिकल फॉर्म्युला आहे CaOCl2। 13th क्वेश्चन पाहूयात, व्हॉट इज द रोल ऑफ DNA इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन। 14th क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स? ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं काय फंक्शन आहे? टू कंट्रोल इनव्हॉलेंटरी मूवमेंट्स। नेक्स्ट क्वेश्चन, क्रोमोझोम विथ अ सेंट्रोमियर लोकेटेड नियर द मिडल इज कॉल्ड अ मेटासेंट्रिक क्रोमोझोम। एक नंबरचा पर्याय आहे अगदी बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ बायोटेक्नॉलॉजी? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे पहा बरं, युझिंग विंड पॉवर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी। 3 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे। द नायट्रोजिनियस बेसेस इन DNA आर? फर्स्ट पर्याय हे अगदी बरोबर आहे, ॲडेनिन, गुआनिन, थायमिन अँड सायटोसाइन। 18th क्वेश्चन, आयडेंटिफाय द टेलिस्कोप शोन इन द डायग्राम अब। तर पहा, हा कोणत्या टाईपचा टेलिस्कोप आहे? न्यूटन्स टेलिस्कोप। एक नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, द अमाउंट ऑफ साऊंड रिफ्लेक्शन दॅट ऑकर्स ॲट अ सरफेस डिपेंड्स ऑन द अँगल ऑफ इन्सिडेन्स, द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्ह, द टेक्स्चर अँड शेप ऑफ द सरफेस, ऑल ऑफ द अबोव? तर याचं आन्सर आहे करेक्ट ऑल ऑफ द अबोव, फोर्थ नंबरचा पर्याय हे बरोबर आहे। When an object is placed at infinity from a concave mirror, what type of image is formed? याचं करेक्ट आन्सर आहे virtual, upright and magnified. Next question, a box is lifted from the ground to a shelf. Which of the following is true about the work done on the box? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे एक नंबरचा पर्याय। तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे एक नंबरचा पर्याय, वर्क इज डन ऑन द बॉक्स बिकॉज इट इज लिफ्टेड, म्हणून एक नंबरचा पर्याय हे करेक्ट आहे। तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल फॉर सल्फेट एनायन? तर इथे पहा, एनायन सांगितलेलं आहे आपल्याला, मग एनायनवरून आपल्या लक्षात येणार आहे की SO4-. सेकंड नंबरचा पर्याय हे अगदी करेक्ट आहे। कॅटायन हे पॉझिटिव्ह असतात तर एनायन नेगेटिव्ह असतात आणि सल्फेटसाठी SO4 आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, इन विच इयर वॉज द हबल स्पेस टेलिस्कोप लॉन्च्ड? तर हबल स्पेस टेलिस्कोप कोणी लॉन्च केला होता? नासानं। मग याचं करेक्ट आन्सर आहे इन 1990, एक नंबरचा पर्याय। तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, द रेड कलर यूज्ड ऑन रंगपंचमी इज व्हेरी डेंजरस. इट कंटेन्स अ हाय प्रोपोर्शन ऑफ डॅश. दिस पजेसेस रिस्क्स लाईक ब्लाइंडनेस, स्किन कॅन्सर, अस्थमा, इचिंग ऑफ स्किन, परमनंट ब्लॉकिंग ऑफ स्वेट पोर्स. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचा पर्याय लीड. द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर P2O5 मीन्स दॅट.
तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचा पर्याय. अ मॉलिक्यूल कंटेन 2 ॲटम्स ऑफ P फॉस्फरस अँड 5 ॲटम्स ऑफ O म्हणजेच ऑक्सिजन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द फॉलोइंग फिगर शोज द डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ फॉर 4 चिल्ड्रन ABCD. विच चाइल्ड हॅज द हायेस्ट वेलोसिटी अमंग देम. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचा पर्याय B. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ इज द स्पीड ऑफ द साऊंड अफेक्टेड बाय टेम्परेचर. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे साऊंड ट्रॅव्हल्स फास्टर ॲट अ हायर टेम्परेचर. 1 नंबरचा ऑप्शन आहे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट रिप्रेझेंटेशन. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं डायग्राम. कारण पहा इथे 17 प्रोटॉन, जितके प्रोटॉन असतात तितकेच काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, म्हणून इथे देखील 17 दिलेलं आहे, म्हणजे हेच करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द पर्पज ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. त्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे टू प्रोव्हाइड अ क्विक अँड ॲटोमॅटिक रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय. म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग वॉज यूज टू मेक फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचा ऑप्शन वॉल्स. The scientist who has made significant research in the field of hereditary characters and this was the beginning of the genetics. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे सर ग्रेगॉर मेंडल. द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड पेनिसिलिन इज. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. 1 नंबरचा पर्याय. फ्रॉम विच कंट्री द चिताज वेअर इम्पोर्टेड टू इंडिया. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय नामिबिया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग डिस्कवर्ड बाय अल्फ्रेड नोबेल. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे डायनामाइट. 4th नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द वर्ल्ड्स लार्जेस्ट सोलर पॉवर प्लांट इज लोकेटेड इन द डॅश स्टेट ऑफ इंडिया. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचा पर्याय राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय सायंटिस्ट. तर पहा पद्मविभूषण फिजिसिस्ट आहेत ते फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम कोण आहे, डॉक्टर विक्रम साराभाई. म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. थॉमस एडिसन इन्व्हेंटेड विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स. फोनोग्राफ, लाईट बल्ब, ग्रामोफोन का ऑल ऑफ द अबो. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिलेटेड टू सुनीता विल्यम्स इज ऑर इनकरेक्ट. शी होल्ड्स द रेकॉर्ड फॉर द मोस्ट नंबर ऑफ टाइम्स स्पेस वॉक बाय वुमन. शी ऑल्सो सर्व्ड ॲज अ कमांडर ऑफ इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे इनकरेक्ट विचारलेलं होतं आपल्याला. हे दोन्ही स्टेटमेंट काय करेक्ट आहेत, म्हणून आपल्याला नन ऑफ द अबोला टिक करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिलेटेड टू डॉक्टर हरगोविंद खुराना इज ऑर आर करेक्ट म्हणलेलं आहे. आपल्याला करेक्ट सांगायचं आहे आता इथे. ही इज अवॉर्डेड विथ नोबल प्राईज इन मेडिसिन. ही इज अवॉर्डेड विथ नोबल प्राईज फॉर द वर्क रिलेटेड टू द सेल वॉल. मग पहा यामध्ये फक्त ए ऑप्शन हे करेक्ट आहे, बी हे रॉंग आहे, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं ओनली ए. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स रिलेटेड टू द डॉक्टर सलीम अली आर करेक्ट. मग पहा नॅचरलिस्ट, ऑर्निथॉलॉजिस्ट, भरतपूर बर्ड सेंचुरी का ऑल ऑफ द अबो. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. कारण डॉक्टर सलीम अली काय होते, पक्षी शास्त्रज्ञ होते, निसर्गवादी होते आणि पक्षी अभयारण्याशी त्यांचं रिलेशन असणारच आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 41 डॅश अँड हबल आर स्पेस टेलिस्कोप. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे जेम्स वेब. 4th ऑप्शन. हा देखील काय स्पेस टेलिस्कोप आहे ऑफ अमेरिका. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच इज द लीड सेंटर फॉर बिल्डिंग सॅटेलाइट्स इन इंडिया. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे बेंगलुरू. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एबल प्राईज इज रिलेटेड टू द फील्ड ऑफ. तर एबल प्राईज हा मॅथ्स या सब्जेक्टशी रिलेटेड आहे, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. मॅथ्समध्ये दिला जाणारा हा सर्वात मोठा काय आहे अवॉर्ड आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इंडियाज फर्स्ट ह्युमन स्पेस मिशन इज. गगनयान. 1 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन. वर्ल्ड एड्स डे इज सेलिब्रेटेड ऑन. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 1 डिसेंबर. 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे असतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन अ डाईस ABCD आर रिटन ऑन ॲडजस्टंट फेसेस इन अ क्लॉकवाईज ऑर्डर अँड E and F ॲट द टॉप अँड द बॉटम. वेन C इज ॲट द टॉप व्हॉट विल बी ॲट द बॉटम. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे वेन C इज ॲट द टॉप A विल बी ॲट बॉटम. 1 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द 4 डिफरंट पोजिशन ऑफ अ डाईस आर गिवन बिलो. फाइंड द नंबर ऑन द फेस अपोजिट टू द फेस ऑफ D. डीच्या अपोजिट कोण आहे हे आपल्याला काढायचं आहे. तिथे पहा आपल्याला हे सगळं ऑब्झर्वेशन करायचं होतं. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय ए. तर पहा या फिगरचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करून याचे आन्सर शोधायचं होतं या क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी. तर या क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे 1 नंबरचा पर्याय. तर हे अशा प्रकारे आरो येणार आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड अँड इट्स वॉटर इमेज विल बी द सेम वन. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे पहा बरं आता. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय. कारण वॉटर इमेजमध्ये हे सगळे जे लेटर्स आहेत ॲज इट इज दिसणार आहेत आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. सम मिरर इमेजेस आर गिवन बिलो.
फाइंड अन ऑड मॅन आउट. मग इथे पहा आपल्याला मिरर इमेजेस दिलेले आहेत. मग मिररमध्ये वाय हा ॲज इट इज दिसतो, के ॲज इट इज दिसतो का? नाही. म्हणून हे असणार आहे ऑड मॅन आउट. कारण ओ देखील ॲज इट इज दिसतो आणि एच देखील ॲज इट इज दिसतो. म्हणून 2 नंबरचा पर्याय करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन फिगर. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे 4th नंबरचा पर्याय 16 ट्रायंगल्स. हाऊ मेनी पॅरलल डायग्राम्स आर देअर इन द गिवन फिगर. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचा पर्याय 36 पॅरलोग्राम असणार आहे त्याच्यामध्ये. तर इथे देखील आपल्याला काय करायचं होतं? ऑड मॅन आउटच काढायचं होतं. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे 3 नंबरचा पर्याय पी. पी हा डायग्राम इथे ऑड आहे. ऑब्झर्व द क्वेश्चन केअरफुली अँड फाइंड द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. ॲनालॉजीवर आधारित हा क्वेश्चन होता. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय. इथे पोझिशनकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. तर एची पोझिशन इथे डाऊनवर्ड आलेली आहे. देन इथे पहा आपल्याला इथे डाऊनवर्ड डब्ल्यू गेलेलं आहे. मग डब्ल्यू इथे वर असायला हवं, डब्ल्यू. मग एकाच लेटरकडे आपल्याला नीट लक्ष देऊन बघायचं आहे. मग पहा डब्ल्यू कुठे आहे? 1 नंबरमध्ये. पहा 1 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून ह्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तेच करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथे नंबर सिरीज आहे. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचा पर्याय 110च असं आन्सर येणार आहे. क्वेश्चन पहा, तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 112. 1 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे. नेक्स्ट पहा 5 125 दिले, 6 36 दिले, 7 7 दिले आणि 8 इथे क्वेश्चन मार्क आहे. मग या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे आन्सर? 1. 2 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे. तर हे कशा प्रकारे आलेलं आहे हे देखील मी सांगते. इथे पहा 5चा क्यूब इथे दिलेला आहे, देन 6चा स्क्वेअर दिलेला आहे, 7 7च येणार आहे आणि 8 1 आन्सर येणार आहे. कारण पहा कोणत्याही संख्येचं जर इंडेक्स म्हणजे जर घातांक 0 असेल तर आन्सर काय येणार आहे? 1. म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथे देखील आपल्याला ऑड मॅन आउट काढायचं होतं. टोमॅटो, कॅबेज, रॅडिश आणि ब्रिंजल. तर यामध्ये ऑड मॅन आउट आहे 3 नंबरचं रॅडिश. तर नेक्स्ट क्वेश्चन आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन. तर यामध्ये ऑड मॅन आउट आहे 4 नंबरचं पर्याय अश्विन. कारण 30 डेज असतात आणि बाकीमध्ये कारण अश्विनमध्ये 30 डेज असतात आणि आषाढ, श्रावण आणि भाद्रपदमध्ये 31 डेज. त्यानंतर पहा 27 64 125 आणि 216. तर याच्यामध्ये ऑड मॅन आउट आपल्याला काढायचं आहे. तर इथे पहा हा आहे 3चा क्यूब, हा 4चा क्यूब आहे, हा 5चा क्यूब आहे आणि हा 6चा क्यूब आहे. तर याचं ऑड मॅन आउट काय येईल हे मला थोडंसं कन्फ्युजिंग वाटते. तुम्ही मला कमेंट करून सांगा की याचं आन्सर काय येईल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, ॲनालॉजीवरती आधारित हे क्वेश्चन आहेत. 9:80 तर 100:? 9चा स्क्वेअर 81 असतो, 81 -1 केलेलं आहे 80 आलेलं आहे आन्सर. मग 100चा स्क्वेअर काय आहे? 10,000. 100चा स्क्वेअर म्हणतोय आपण, 10चा नाही. 100चा स्क्वेअर आहे 10,000 आणि 10,000 - 1 9,999. म्हणून 3 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 49:81 121:? 49 7चा स्क्वेअर आहे आणि 81 9चा स्क्वेअर. 7 नंतर नेक्स्ट ऑड नंबर आहे 9. मग त्याचप्रमाणे 11 हा देखील ऑड नंबर आहे. 11 नंतर नेक्स्ट ऑड नंबर 39 आणि 30चा स्क्वेअर काय असणार आहे? 169. म्हणून सेकंड ऑप्शन हे अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन ADE:FGJ देन KNO:? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 2nd नंबरचं ऑप्शन PQ2. हे आपल्याला ABCDचे नंबर्स आपल्याला रिलेट करून हे काढायचं होतं. तर कोडिंग लँग्वेजवर आधारित हा क्वेश्चन आहे. इन अ सर्टन लँग्वेज रिमोट इज रिटन ॲज KYSPGS अँड ब्रँड इज रिटन ॲज IRDTC. हाऊ इज मोबाईल रिटन इन दॅट कोड लँग्वेज. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय KQMEQN. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सुदाम इज द सन ऑफ केदार. सुषमा केदार सिस्टर हॅज अ सन महेंद्र अँड अ डॉटर सुनंदा. पियुष इज अ मॅटर्नल अंकल ऑफ महेंद्र. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. त्या इन्फॉर्मेशन आधारित आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. हाऊ इज सुदाम रिलेटेड टू महेंद्र. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे कझिन. 1 नंबरचा पर्याय मामे भाऊ. हाऊ इज पियुष रिलेटेड टू केदार. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ब्रदर. तर आपण हे आपल्याला सोल्युशन केल्यानंतर लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथे इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. तर इन्फॉर्मेशन आधारित आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. डायरेक्टली क्वेश्चन पाहूयात. विच 2 फार्मर्स. तर इथे पार्ट 2ची स्पेलिंग चुकली आहे, TW असायला हवं होतं. हू आर नॉट वेअरिंग ग्लासेस आर शॉर्ट. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय NNQ. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच शॉर्ट फार्मर फ्रॉम गंगापूर इज नॉट वेअरिंग ग्लासेस. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय Q. विच टॉल फार्मर फ्रॉम गंगापूर इज नॉट वेअरिंग ग्लासेस. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे R, 4 नंबरचा पर्याय. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन अ शॉप ऑफ टॉयज देअर वेअर 4 स्टॅच्यूज ऑफ डिफरंट हाईट्स ABCD. D इज नायदर ॲज टॉल ॲज A नॉर ॲज शॉर्ट ॲज C.
B is shorter than D but taller than C. If Mangal wants to purchase the tallest statue, which one should you suggest to purchase? या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ओनली ए, कारण ए काय आहे, टॉलेस्ट स्टॅच्यू आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विजय ट्रॅव्हल 12 किलोमीटर साऊथवर्ड, देन टर्न राईट अँड ट्रॅव्हल 10 किलोमीटर, देन टर्न राईट अँड ट्रॅव्हल 12 किलोमीटर. हाऊ फार वॉज विजय फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट इफ ही हॅज टर्न इन अ राईट अँगल एव्हरी टाईम? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचं पर्याय 10 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अरेंज द गिवन वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं पर्याय. ते सगळे वर्ड्स आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचे होते, म्हणून 1 नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 74th पहा. EV, JQ आणि OL हे क्वेश्चन मार्क आहे. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे T आणि G. लास्ट क्वेश्चन पहा. इफ प्लस मीन्स मायनस, मायनस मीन्स मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मीन्स प्लस अँड मल्टिप्लिकेशन मीन्स डिव्हिजन, देन आपल्याला हे सोल्युशन करायचं होतं. हे बॉडमासचं रूल यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय 48 आन्सर हे करेक्ट असणार. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीचे जे काही क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण सोल्युशन पाहिलेलं आहोत. तर आता तुम्ही पाहायचं आहे की तुम्हाला किती आन्सर्स तुमचे किती आन्सर्स करेक्ट आले आणि तुम्हाला किती मार्क पडतात, आणि मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला कोणत्या क्वेश्चनबद्दल डाऊट असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगायचं आहे. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.